श्री स्वामी समर्थ। 3 जानेवारीला आहे शाकंभरी पौर्णिमा आणि या दिवशी काही राशींचं नशीब हे चमकणार आहे, कारण या राशींना मिळणार आहे देवी शाकंभरीचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनात होणार आहे धनधान्यांची भरभराट, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख मिटणार आहेत। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आई जगदंबेचे जर तुम्ही भक्त असाल तर आई जगदंबेच्या शाकंभरी रूपाबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवं। 3 जानेवारी 2026 ला आहे शाकंभरी पौर्णिमा। एकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता, अनेक वर्ष पाऊसच पडला नाही। तेव्हा प्रजेचे रक्षण करण्यासाठी शाकंभरी देवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केलं आणि प्रजेला वाचवलं, अशी कथा पुराणांमध्ये येते। पौष पौर्णिमा या तिथीलाच शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते। ती यंदा आलेली आहे 3 जानेवारीला। शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला 60 प्रकारच्या भाज्यांचा, 60 प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक दाखवला जातो, श्रद्धापूर्वक दाखवला जातो। हा एक कुळाचार म्हणून देखील अनेक घरांमध्ये पाळला जातो। शाकंभरी देवी हे माता पार्वतीचेच एक रूप आहे आणि म्हणूनच श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा देखील या दिवशी काढली जाते। शाकंभरी देवीलाच अन्नपूर्णा देवी म्हटलं जातं, कारण प्रजेला अन्न पुरवण्याचं काम तिने केलं होतं। शाकंभरी पौर्णिमा तिथी आरंभ 2 जानेवारी 2026 संध्याकाळी 6:53 होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे 3 जानेवारी 2026 दुपारी 3:32। त्यामुळे उदय तिथीनुसार शाकंभरी पौर्णिमा 3 जानेवारी 2026 ला साजरी केली जाणार आहे। या दिवशी देवी शाकंभरीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात संतुलन येते असे देखील मानले जाते। तसेच या दिवशी गरजू लोकांना अन्न, भाजीपाला, फळे आणि पाणी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे देवीची विशेष कृपा प्राप्त होते असंही सांगितलं जातं। चला तर आता जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या लकी राशी ज्यांना 3 जानेवारी म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे माता शाकंभरीचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनात होणार आहे धनधान्याची भरभराट, त्यांना मिळणार आहे जीवनात सकारात्मक गोष्टी। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शाकंभरी देवी। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास। शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी मेष राशींच्या लोकांना विशेष फायदा प्राप्त होणार आहे। या दिवशी त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे। तसेच मेष राशीच्या लोकांना शाकंभरी देवीचा विशेष आशीर्वाद या दिवशी प्राप्त होणार आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भरभराट झालेली पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी येणार आहे। त्यासोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना या दिवशी विशेष फलप्राप्ती होणार आहे, त्यांना वेतनवृद्धी सोबतच पदोन्नती देखील मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना या दिवशी व्यवसायामध्ये विशेष फायदा देखील होणार आहे। तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होऊ शकते। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे। उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील उत्पन्न होऊ शकतात, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होऊ शकते। त्यानंतरची दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांना शाकंभरी पौर्णिमेचा दिवस विशेष फलदायी सिद्ध होणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला मिळत आहे शाकंभरी देवीचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत। त्यासोबतच हा पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी अतिशय फलदायी सिद्ध होणार आहे। या दिवशी तुम्हाला धनलाभाचे विशेष योग बनत आहे, त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे। तसेच या दिवशी शाकंभरी देवीची विधिवत पूजा केल्याने तुमच्या जीवनामध्ये यशाचे योग देखील प्राप्त होऊ शकतात। त्यासोबतच पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टींनी भरलेला ठरणार आहे। त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ रास। कुंभ राशीसाठी देखील शाकंभरी पौर्णिमेचा दिवस अतिशय फलदायी सिद्ध होणार आहे, कारण या दिवशी शाकंभरी देवीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगती करताना दिसणार आहात।
त्याचबरोबर करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा दरवाजा उघडणार आहे. व्यवसायात भागीदारी किंवा नवी योजना यशस्वी ठरतील. त्यासोबतच बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असणार आहे. त्यासोबतच खर्चावर मात्र तुम्हाला या काळामध्ये नियंत्रण ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्व गुण उपयोगी पडतील. तसेच कामाच्या ठिकाणी बॉस तुमची प्रशंसा देखील करतील. त्यामुळे तुमची वेतनवृद्धी देखील होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. त्याचबरोबर या काळामध्ये जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि त्यांचे लग्न देखील ठरू शकते. त्यामुळे आनंदमय वातावरण कुटुंबामध्ये असणार आहे. त्यासोबतच हा पौर्णिमेचा दिवस तुमच्या जीवनामध्ये एखादी आनंदाची मोठी बातमी देखील घेऊन येऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी चारही बाजूने आनंदाने भरलेला असणार आहे. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी देखील शाकंभरी पौर्णिमेचा दिवस अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. कारण तूळ राशीच्या लोकांना देखील या दिवशी शाकंभरी देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये त्यांना प्रगती होऊ शकते. त्यासोबतच जी लोक बेरोजगार आहेत त्यांना या काळामध्ये रोजगार प्राप्त होऊ शकतो. त्यांच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती देखील त्यांना नक्कीच होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. त्याचबरोबर हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक गोष्टींनी भरलेला असणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळामध्ये व्यवसायामध्ये अधिक मुनाफा देखील प्राप्त होऊ शकतो. माता शाकंभरी देवीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येऊ शकतो. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पौष पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद. त्यांच्या जीवनात धनधान्याची भरभराट होणार आहे. सुख समृद्धी त्यांच्या घरामध्ये नांदणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला देखील फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.